नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक केरला फिश फ्राय बघूया. एक नंबर टेस्ट आहे आणि खूपच टेस्टी लागते. याच्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघूया. आता याच्यामध्ये मी बघा थोडंसं टमॅटो कट केले आहेत, मिरची आहे आणि थोडं कांदा, 2 कांदे कट करून ठेवले आहेत. आपण एक तवा गरम करायचा आहे. त्याच्यामध्ये आपण कांदा, कढीपत्ता आणि मिरची चांगलं तेलामध्ये फ्राय करूया. इतकं टेस्टी लागतं ना ही रेसिपी, तुम्ही बघा नक्की, तुम्हाला खूप आवडेल. मग कांदा टॅमॅटो नंतर आपण टॅमॅटो टाकला आहे. त्याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो आणि मिरची आपण फ्राय करून घ्यायची आहे आणि सगळं थोडंसं छान असं भाजून घ्यायचं त्याला, की जे थोडंसं नरम पडलं पाहिजे. आता हे जरा नरम झालेलं आहे आणि याला आपण मीठ पण टाकलेलं आहे, मिरची पावडर, हळद सगळं टाकलेलं आहे आपण याच्यामध्ये. तर तुम्ही हे सगळं टाकून मिरची पावडर, हळद, मीठ, बाकी काही गरम मसाले टाकायचे नाही आहेत आपल्याला. हे टाकून चांगलं भाजून घ्यायचं आहे त्याला. थोडंसं हे टॅमॅटो, कांदा आणि मिरची थोडी नरम पडायला पाहिजे. कढीपत्ता तर तुम्ही नक्की टाका, कढीपत्त्याशिवाय याला टेस्ट नाही आहेत. आणि थोडंसं चिंचेचं पाणी टाका त्याच्यामध्ये लास्टला. सगळं थोडंसं व्यवस्थित शिजल्यानंतर थोडंसं आपल्याला चिंचेचं पाणी टाकायचं आहे. चिंचेचं पाणी टाकून नंतर परत त्याला थोडंसं आटवायचं आहे. तर ते पाणी सगळं सुकलं पाहिजे ते, आणि ते पाणी आपल्या कांदा आणि टॅमॅटोनी सोकून थोडंसं ड्राय व्हायला पाहिजे. एवढी अप्रतिम टेस्ट लागते ना ही डिश, खूपच टेस्टी आहे. मी एक मच्छी घेतली आहे, तुम्ही कोणतीही फिश घेऊ शकता. तुम्हाला जी आवडेल ती फिश, मी गोड्या पाण्यातली एक फिश घेतली आहे. त्या फिशला मी मसाला आधीच लावला आहे, लसूण अद्रकची पेस्ट लावलेली आहे आणि थोडंसं मिरची पावडर, हळद, मीठ लावून घेतलं आहे. आता जो आपण मसाला बनवला आहे ना, केळीच्या पानावरती ही मच्छी बनते, खूप टेस्टी लागते, अप्रतिम लागते. याला आपण काय करायचं, केळीच्या पानावरती हा मसाला जो आपण बनवून घेतला आहे ना तो मसाला ठेवायचा आहे आणि व्यवस्थित लावून त्याच्यावरती आपल्याला आता मच्छी ठेवायची आहे. हे जे मसाला आहे ना, याला एवढी टेस्ट काय येते, कारण ह्याला आपण केळीच्या पानामध्ये जेव्हा बांधून बनवतो ना, साऊथला ही खूपच फेमस आहे. केरळ, तामिळनाडू, आंध्रा सगळीकडे ही फिश खूप फेमस आहे. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही रेसिपी जास्त माहीत नाही आहे. तर मी साऊथची रेसिपी याच्यासाठीच घेऊन आली, काही अशा पद्धतीने बनवल्यानंतर किती छान होते. मग याच्यामध्ये आपण फिश ठेवायचं आहे आणि याला फिश ठेवून याला आपल्याला बांधून घ्यायचा. त्याच्यावरती पण आपल्याला तो मसाला, जो उरलेला मसाला आहे तो मसाला आपल्याला याच्यावरती परत ठेवायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे ही मच्छी जी आहे ना, याला एवढी टेस्ट येते. केळीच्या पानाचा जो सुगंध असतो ना त्या मच्छीमध्ये उतरते, आणि त्या मच्छीमध्ये उतरल्यामुळे त्याला अप्रतिम टेस्ट येते. त्या काळामध्ये लोक जेव्हा जंगलात जायची ना, तेव्हा नदीच्या काठी मच्छी पकडून ते लोक असंच केळीचं पान तोडून ते लोक असं सिम्पल रेसिपी बनवून खायचे. हे ट्रेडिशनल रेसिपी आहे, खूप छान लागते ही. आता आपल्याला त्याच्यावरती परत मसाला ठेवायचा आहे. मसाला ठेवून ती परत आपल्याला फोल्ड करून बांधायचं आहे. तुमच्याकडे रस्सी वगैरे काही असेल, दोरी वगैरे, त्याला चांगलं असं फोल्ड करायचं आहे. फोल्ड करून आपल्याला ते चांगलं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे. कसं माहिती आहे का, याला जी टेस्ट आहे ना त्याच्यामुळेच उतरणार आहे. जेव्हा बघा असं तुम्ही फोल्ड करून असं बांधाल ना, तेव्हा त्याला हे म्हणजे त्याचा जो सुगंध आहे तर त्याच्यामध्ये उतरेल. हे ट्रेडिशनल रेसिपी आहे आणि खूपच अप्रतिम लागते. आता मी एक तवा गरम करून त्याच्यात ऑइल टाकून ही मच्छी मी त्याच्यामध्ये हे केळीच्या पानासकट फ्राय करणार आहे. आणि ती आतमध्ये एवढी भारी शिजते ना मच्छी, का तुम्हाला आपल्याला कळणारही नाही. आपल्याला असं वाटेल की तव्यावरती आपण शिजवल्यासारखी, एवढी टेस्ट ना. मग तुम्हाला समजेल का आपल्याला काय फरक आहे. म्हणजे जसं का आपण नॉर्मल मच्छी बनवण्यामध्ये आणि फ्राय करण्यामध्ये आणि केळीच्या पानामध्ये काय फरक आहे तुम्हाला हे आता समजेल. आणि काय माहिती आहे का, आपण जेव्हा ट्रेडिशनल रेसिपीज, आपण हेल्दी रेसिपीज बनवतो ना, ते शरीरासाठी पण चांगलं असतं. पहिलेचे लोक एवढे हेल्दी का होते, ते लोक असे जेवण जेवायचे. आता आपण हे पिझ्झा, बर्गर, हे असं सगळे नूडल्स वगैरे असे जे फास्ट फूड, आपण चायनीज वगैरे फास्ट फूड हे सगळं खाऊन आपलं आरोग्य आपण खराब करून टाकलेलं आहे. म्हणून हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. पहिले हार्ट अटॅकचे प्रमाण खूप कमी होते. पहिले हार्ट अटॅक 100तून एकाला व्हायचा, पण आता कसं माहीत आहे का, 50मधून एक व्हायला लागले आहेत.
आता म्हणून ना हे हार्ट अटॅक न येण्यासाठी आपल्याला आपले परत परंपरा जशी होती आधी तसंच आपल्याला चेंज व्हायचं आहे. भले ती कोणत्याही देशाची परंपरा का नसे, पण ज्या रेसिपीमुळे आपलं हेल्थ चांगलं असेल ती पद्धत आपण यूज करायला काही हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे ही रेसिपी तयार झालेली आहे. आपण आता ही फिश उघडून बघूया शिजली का कशी झाली आहे ती बघूया आपण. आता बघा एकदम मस्त त्याचं डोकंसुद्धा वेगळं झालेलं आहे, म्हणजे एवढी भारी ती शिजलेली आहे आतमध्ये. आणि याला टेस्ट एवढं अप्रतिम लागतं ना की विचारायला नको. तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा, खूप टेस्टी लागते. ही बघा आतमध्ये एकदम छान अशी मऊ शिजलेली आहे, त्याचं डोकंसुद्धा वेगळं झालेलं आहे, म्हणजे याचा अर्थ ते फारच छान शिजलेली आहे. एकदम बघा नरम झालेली आहे, व्यवस्थित शिजलेली आहे. आणि याला एवढं ह्या मसाल्यासोबत खायचं, खूप खुश होतील फॅमिलीमध्ये. तुम्ही अशी एकदा रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. असे वेगवेगळे रेसिपीज, पारंपरिक रेसिपीज बघायला साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, परत कोल्हापुरी, मालवणी असे भरपूर रेसिपीज तुम्हाला मी दाखवणार आहे. माझा चॅनल तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा. माझ्यामध्ये मी तेलाचा व्हिडिओ टाकला आहे, ते पण पारंपरिक पद्धतीने बनवलेलं आहे, ते पण नक्की यूज करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.